नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज पाहणार आहोत आपण थर्ड लेक्चर्स। बघा, या लेक्चर्समध्ये आपल्याला पाहायचं आहे जिओमॅट्रिक्स रिप्रेझेंटेशन ऑफ कॉम्प्लेक्स नंबर्स। ठीक आहे, बघा कसं डिनोट करतो आपण। तुमच्याकडे हा एक्स ॲक्सिस आहे आणि हा वाय ॲक्सिस आहे। ठीक आहे, बघा एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस, बघा झेड दिसायला दिसतो कसा, झेड इक्वल टू कसा असतो तुमच्याकडे एक्स प्लस आय वायच्या फॉर्ममध्ये असतो। ठीक आहे, आता बघा आपण घेऊया एक पॉईंट घेऊया एक्स कॉमा वाय। ठीक आहे, तुमच्याकडे हा पहिला असतो एक्स ॲक्सिसवरचा आणि हा वाय असतो वाय ॲक्सिसवरचा पॉईंट। तर आपण त्याला जिओमॅट्रिक रिप्रेझेंटेशन कसं करतो बघा, या इथं बघा, इथं हा जो आहे आणि हा बघा, हा डिस्टन्स काय झाला तुमच्याकडे एक्स, एवढा एक्स डिस्टन्स झाला आणि हा झाला तुमच्याकडं वाय डिस्टन्स। ठीक आहे, म्हणजे एक्स कॉमा वाय। जरी मी याला जॉईन केलं, ठीक आहे, काय केलं मी याला जॉईन केलं, तर तुमच्याकडे हा एक्स ॲक्सिस आणि हा सपोज मी थीटा मानतो। ठीक आहे, आता आपल्याकडे जे काय झेड इक्वल टू एक्स प्लस आय वाय, तर मला जिओमॅट्रिक रिप्रेझेंटेशनमध्ये कॉम्प्लेक्स नंबर दाखवायचा आहे, म्हणजे दुसरा फॉर्म पोलार फॉर्ममध्ये दाखवायचं, त्याला दुसरं नाव आहे पोलार फॉर्म। आता बघा, हा तुमच्याकडे एक्स कॉमा वाय आहे। ठीक आहे, जर मला याच्यामध्ये दाखवायचं असेल तर कसं दाखवणार मी, तर तुमच्याकडे फर्स्ट बघा एक्सची व्हॅल्यू काढायची आहे मला थीटामध्ये। तर थीटा इक्वल टू काय दिसतो तुम्हाला बघा, थीटा मी आता इथं घेतो साइन थीटा। साइन थीटा इक्वल टू काय, अपोजिट साइड अपॉन हायपोटेनस। ठीक आहे, तुमच्याकडे हा काय झाला हायपोटेनस, हा काय झाला हायपोटेनस। बघा, बाय पायथागोरस थेरमनुसार हा राईट अँगल ट्रायंगल असेल तर तुमच्याकडे राईट अँगल ट्रायंगल म्हणजे हायपोटेनस काय असतो, आता हायपोटेनसला सपोज मी मॉड ऑफ झेड म्हणतो। ठीक आहे, त्याला म्हणतो मॉड्युलस। तर मॉड ऑफ झेड इक्वल टू काय तुमच्याकडं स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर, त्याला दुसरं नाव आहे आर। बघा, मॉड ऑफ झेड इक्वल टू आर, त्याला म्हणतो आपण मॉड्युलस। मॉड्युलस मॉड्युलस कसं काढणार बघा, तुमच्याकडे कॉम्प्लेक्स नंबर असेल, एक रिअल पार्ट असेल आणि एक इमॅजिनरी पार्ट असेल। रिअल पार्टचा स्क्वेअर प्लस इमॅजिनरी पार्टचा स्क्वेअर आणि दोघांच्या ॲडिशनचा काय घ्यायचा आपल्याला स्क्वेअर रूट। ठीक आहे, हा झाला तुमच्याकडे आर। आता हायपोटेनस किती आला तुमच्याकडं, आर आलेला आहे। आता आपल्याला काय करायचं आहे बघा, साइन थीटाची व्हॅल्यू काढायची आहे। साइन थीटा इक्वल टू सांगा किती, अपोजिट साईड बघा ही असते तुमच्याकडं, बघा या थीटाच्या समोरची ही असते अपोजिट साईड। ठीक आहे, आणि ही असते ॲडजेसंट साईड। ठीक आहे, आणि हा असतो तुमच्याकडे हायपोटेनस, म्हणजे याला काय म्हणतो आपण समोरील बाजू, आणि ही असते लगतची बाजू। बघा, साइन थीटा इक्वल टू अपोजिट साईड किती आलं तुमच्याकडे वाय अपॉन, आणि हायपोटेनस किती आहे आर, म्हणजे मॉड ऑफ झेड। तर वायची व्हॅल्यू किती आली तुमच्याकडं आर इंटू साइन थीटा। ठीक आहे, आता आपल्याला बघा आता दुसरा आहे कॉस थीटा इक्वल टू, कॉस थीटा इक्वल टू काय असते बघा, ॲडजेसंट साईड अपॉन हायपोटेनस। याला मराठीत कसं लिहितो आपण, लगतची बाजू अपॉन कर्ण। बघा इथं काय तुमच्याकडे कॉस थीटा इक्वल टू ॲडजेसंट साईड म्हणजे काय बघा, लगतची बाजू कोण आहे एक्स अपॉन, आणि हायपोटेनस किती आहे आर। तर इथून बघा तुमच्याकडे एक्सची व्हॅल्यू किती येते, जर काढलं तर मग एक्स इक्वल टू आर, हा डिवाइडला इकडे आल्यावर काय झाला मल्टिप्लाय आर कॉस थीटा। आता जर मी व्हॅल्यू पुट केली तुमच्याकडे बघा, कॉम्प्लेक्स नंबर कसा असतो इथं झेड इक्वल टू एक्स प्लस आय वाय। ठीक आहे, आता मी व्हॅल्यू पुट करतो फक्त झेड इक्वल टू एक्सची व्हॅल्यू किती आहे बघा, एक्सची व्हॅल्यू किती आहे तुमच्याकडं आर कॉस थीटा प्लस आय, आणि वायची व्हॅल्यू किती आलेली बघा, इथं ही वायची व्हॅल्यू आलेली आहे आर साइन थीटा। याला म्हणतो आपण जिओमॅट्रिक रिप्रेझेंटेशन ऑफ कॉम्प्लेक्स नंबर्स। ठीक आहे, आता बघा तुम्हाला विचारलं जाईल ह्याला दुसरं नाव आहे पोलार फॉर्म। याच्यातून आपण याला दुसरं ऑरमध्ये पण करू शकतो, काय झेड इक्वल टू काय तुमच्याकडं आर जर मी कॉमन काढला तर कॉस थीटा प्लस आय साइन थीटा असं पण राहू शकतं। बघा हे दोन्ही पण तुमच्याकडं काय जिओमॅट्रिक रिप्रेझेंटेशन आहे कॉम्प्लेक्स नंबरचं। म्हणजे तुम्हाला काय काय काढावं लागणार आता बघा, आरची व्हॅल्यू तुमच्याकडे जर एक्स प्लस आय वायमध्ये असेल कॉम्प्लेक्स नंबर आणि कन्वर्ट करायचं आहे तुम्हाला पोलर फॉर्ममध्ये, तर कसं काढणार, तर बघा इथं आपल्याकडे दोन व्हॅल्यू आहेत, काय काय वाय इक्वल टू आर साइन थीटा आणि एक्स इक्वल टू आर कॉस थीटा। ठीक आहे, आता बघा हे दोन इक्वेशन आहेत, या दोन इक्वेशनला मी काय करतो डिवाइड करतो। ठीक आहे, इथून बघा काय केलं मी
वाय अपॉन एक्स इक्वल टू आर साइन थीटा. आरची तर व्हॅल्यू आपल्याला भेटते, फक्त मला कशाची व्हॅल्यू काढायची थीटाची. तर आर साइन थीटा अपॉन आर कॉस थीटा. काय केलं मी, हे दोन्ही साईड डिवाइड करून घेतलं. म्हणजे हे हा इक्वेशन नंबर 1 माना आणि हे इक्वेशन नंबर 2. इक्वेशन 1 आणि 2 डिवाइड केलं एकमेकाला तर आर आर कॅन्सल होतं. आता काय तुमच्याकडे वाय अपॉन एक्स इक्वल टू साइन थीटा अपॉन कॉस थीटा म्हणजे किती, टॅन थीटा. आणि सपोज मला थीटाची व्हॅल्यू काढायची असेल, काय कशाची व्हॅल्यू, थीटाची व्हॅल्यू काढायची असेल तर हा थीटा, तर टॅन हा इकडे आल्यावर काय होईल तुमच्याकडे, टॅन इनवर्स ऑफ किती, वाय अपॉन एक्स. हा थीटाला म्हणतो आपण आर्ग्युमेंट किंवा ॲम्प्लिट्यूड. थीटाला म्हणतो आपण आर्ग्युमेंट किंवा ॲम्प्लिट्यूड. ठीक आहे. बघा तुम्हाला थीटा जर विचारला तर टॅन इनवर्स वाय अपॉन एक्स, दिस इज ॲम्प्लिट्यूड आला. आणि तुम्हाला जर विचारलं मॉड्युलस म्हणजे पायथागोरस थेरमनुसार काढले आपण मॉड्युलस किती. बघा याला मॉड ऑफ झेड म्हणजे काय, त्याला मॉड्युलस म्हणतो, त्याला डिनोट करतो आपण आरने. तर मॉड्युलस म्हणजेच काय तुमच्याकडं, मॉड ऑफ झेड इक्वल टू आर इक्वल टू काय, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. ठीक आहे. मग आता तुम्हाला जर काय करायचं असेल की पोलार फॉर्ममध्ये कन्वर्ट करायचं असेल तर तुम्हाला आरची व्हॅल्यू काढावं लागते, आरची आणि थीटाची. बघा आरची व्हॅल्यू कशी काढणार तुम्ही, अशी काढणार स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. आणि थीटाची व्हॅल्यू कशी काढणार, टॅन इनवर्स ऑफ वाय अपॉन एक्स. ठीक आहे. हे दोन्ही व्हॅल्यू आल्या. आता बघा आपल्याला काय करायचं की थीटा कसा असतो. बघा तुमच्याकडे जर बघा फर्स्ट क्वाड्रंटमध्ये असेल, या टेबलमध्ये बघा या डायग्राममध्ये जर तुमच्याकडे फर्स्ट क्वाड्रंटमध्ये असेल तर तुमच्याकडे थीटा इक्वल टू काय असतो, टॅन इनवर्स अपॉन वाय अपॉन एक्स. जर सेकंड क्वाड्रंटमध्ये असेल तुमच्याकडं, सेकंड क्वाड्रंटचा एलिमेंट असेल, बघा फर्स्ट क्वाड्रंटचा एलिमेंट म्हणजे काय, झेड इक्वल टू 1 प्लस आय. हा कोणत्या याच्यामध्ये झाला, फर्स्ट क्वाड्रंटमध्ये. तर झेड इक्वल टू सपोज तुमच्याकडे हाच एलिमेंट जर मला याच्यामध्ये पाहिजे असेल तर तुमच्याकडे काय आहे, -1 प्लस आय. म्हणजे काय तुमच्याकडं एक्स ॲक्सिस मायनस आणि वाय ॲक्सिस काय प्लस. सपोज तुम्हाला थर्ड क्वार्टरमध्ये पाहिजे असेल तर काय तुमच्याकडं हा फर्स्ट क्वार्टरमध्ये असेल, हा सेकंड क्वार्टरमध्ये, हा थर्ड क्वार्टरमध्ये. तर काय तुमच्या थर्ड क्वार्टरमध्ये काय असतो, दोन्ही पण मायनस. आणि फोर्थ क्वार्टरमध्ये बघा झेड इक्वल टू फर्स्ट क्वार्टर एक्स प्लस असतो आणि दुसरा काय असतो, वाय मायनस असतो. बघा म्हणजेच काय, एक्स हा पॉझिटिव्ह असतो आणि वाय पण पॉझिटिव्ह, दिस इज फर्स्ट क्वाड्रंट. त्यावेळेस थीटा काय असतो तुमच्याकडे, टॅन इनवर्स अपॉन वाय अपॉन एक्स. दुसरा आहे एक्स निगेटिव्ह असतो, एक्स लेस दॅन 0 म्हणजे निगेटिव्ह, आणि हा दुसरा वाय ग्रेटर दॅन 0 म्हणजे पॉझिटिव्ह. त्यावेळेस थीटा किती असतो तुमच्याकडं, पाय मायनस टॅन इनवर्स अपॉन वाय अपॉन एक्स. बघा पाय का, कारण की हा तुमच्याकडे जर मी या लाईनला गेलो तर तुमच्याकडे हा 0 अँगल असतो, इथं असतो 90 डिग्री, त्याला दुसरं म्हणतो π/2. आणि इथं बघा इथं जो आहे तुमच्याकडं 180 डिग्री किंवा पाय म्हणतो आपण. मग हा जो इथला एलिमेंट येईल या मधल्या एलिमेंट 180 मायनसच येईल ना, म्हणून आपण म्हणतो पाय मायनस दिस. सेम इथं आहे बघा, हा काय तुमच्या इथं एक्स निगेटिव्ह असतो आणि हा काय असतो इथं, सॉरी दोन्ही पण काय असतात निगेटिव्ह. आणि इथं बघा एक्स काय असतो तुमच्याकडे इथं पॉझिटिव्ह असतो आणि इथं वाय काय असतो निगेटिव्ह. ठीक आहे. तर तुमच्याकडे थीटा बघा फर्स्ट क्वाड्रंटमध्ये असेल तर तुमच्याकडे थीटा असा असतो, टॅन इनवर्स वाय अपॉन एक्स. जर सेकंड क्वाड्रंटमध्ये असेल तर थीटा असतो पाय मायनस टॅन इनवर्स अपॉन वाय अपॉन एक्स. आणि थर्ड क्वार्टरमध्ये -पाय प्लस टॅन इनवर्स वाय अपॉन एक्स. आणि इथं थीटा इक्वल टू मायनस टॅन इनवर्स वाय अपॉन एक्स. ठीक आहे. तर आपल्याला या फोर्थ क्वाड्रंटचा ज्यावेळेस आपल्याला थीटा काढायचा आहे त्यावेळेस वापर करायचा आहे. बघा तुम्हाला समजलं असेल, फक्त आता मी एकदा डेफिनेशन घेतो तुमच्याकडं. ठीक आहे. परत रिव्हिजन करून देतो एकदा फास्टला. तुमच्याकडं झेड इक्वल टू जर एक्स प्लस आय वायच्या फॉर्ममध्ये असेल तर आपल्याला कन्वर्ट करायचं आहे काय, झेड इक्वल टू आर कॉस थीटा प्लस आय आर साइन थीटामध्ये. तर तुमच्याकडे एक्स आणि वायमध्ये असेल तर कन्वर्ट करताना तुम्हाला काय काय लागणार आहे तर बघा, आरची व्हॅल्यू काढायची. तर आरची कसं काढणार आपण, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर, त्याला दुसरं नाव आहे मॉड्युलस म्हणजे मॉड्युलस. आणि दुसरं अँड थीटाची व्हॅल्यू काढायची. थीटा कसं काढणार आपण, टॅन इनवर्स ऑफ वाय अपॉन एक्स. ठीक आहे. मग हे व्हॅल्यू काढल्यानंतर तुम्हाला आयल जिओमॅट्रिक रिप्रेझेंटेशनमध्ये आपण डिनोट करू शकतो. आता बघा मॉड्युलस ॲम्प्लिट्यूड फॉर्म त्याला म्हणतो आपण पोलार फॉर्म. ठीक आहे. बघा मॉड्युलस म्हणजेच काय, आपण आता पाहिलं काय, मॉड्युलस म्हणजे आर, त्याला डिनोट करतो आपण मॉड ऑफ झेड. मॉड ऑफ झेड इक्वल टू काय, स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. ठीक आहे.
इट इज डिनोटेड बाय मॉड ऑफ झेड. आणि बघा मॉड ऑफ झेडची व्हॅल्यू कधीही निगेटिव्ह नसते, तो ॲब्सोल्युटली काय असते पॉझिटिव्ह. ठीक आहे, बघा पॉझिटिव्ह व्हॅल्यू असते ती. नंतर आपण आर्ग्युमेंट पाहणार किंवा ॲम्प्लिट्यूड. बघा थिटाला काय म्हणतो आपण, आर्ग्युमेंट किंवा ॲम्प्लिट्यूड. मग आपण सेम आता पाहिलं थिटा कसं काढतो आपण, टॅन इनवर्स वाय अपॉन एक्स थिटा. तर तुमच्याकडे एक्स इक्वल टू काय असतो आर कॉस थिटा आणि वाय इक्वल टू कसा असतो आर साइन थिटा. आता पाहिलं आपण काढताना जर तुमच्याकडं आरची व्हॅल्यू आली आणि थिटाची व्हॅल्यू आली तर इथं पुट करू शकतो आपण कॉम्प्लेक्स नंबरमध्ये. किंवा तुमच्याकडे कसं येईल, तुमच्याकडे झेड इक्वल टू आर कॉस थिटा एक्सची व्हॅल्यू प्लस आय आर साइन थिटा. किंवा आपण असं पण करू शकतो, आर जर बाहेर काढला इथं पण आर आहे इथं पण आर आहे, तर आता तुमच्याकडे कॉस थिटा प्लस आय साइन थिटा. ठीक आहे, तर आपण एक्झाम्पल पाहूया म्हणजे तुम्हाला समजेल. बघा एक्झाम्पलमध्ये काय करायचं आपल्याला, बघा पोलार फॉर्म विचारलं यांनी. ठीक आहे, आता बघा फर्स्ट एक्झाम्पल सॉल्व्ह करूया. ए तुमच्याकडे गिवन काय दिलं झेड इक्वल टू, नसेल तरी आपण त्याला मानतो झेड -1 मायनस आय. आता हे कोणत्या क्वाड्रंटमध्ये आहे तुमच्याकडं, बघा मायनस, दोन्ही पण मायनस कोणत्या थर्ड क्वाड्रंटमध्ये. ठीक आहे, बघा जर असं डायग्राम असेल तर याच्यामध्ये पण दोन्ही प्लस असतो, याच्यामध्ये एक मायनस एक्स प्लस असतो म्हणजे एक्स मायनस असतो, इथं दोन्ही पण निगेटिव्ह असतात आणि इथं काय असतं तुमच्याकडं एक प्लस एक मायनस असतो. मग आता बघा दोन्ही मायनस असेल तर थर्ड क्वाड्रंटमध्ये असतो आणि थर्ड क्वाड्रंटमध्ये तुमच्याकडे काय की आपल्याला काय करायचं आहे थिटा काढायचं आहे आणि मॉड्युलस काढायचं. पहिला आपण मॉड्युलस काढूया. बघा याला जर कम्पेअर केलं तर एक्स प्लस आय वाय, तर तुमच्याकडे एक्सची व्हॅल्यू किती आली इथं -1 आणि वायची व्हॅल्यू किती आली -1. ठीक आहे, एक्स आणि वायची व्हॅल्यू आली कम्पेअर केल्यानंतर. आता पहिला आपण मॉड ऑफ झेड काढूया मॉड्युलस. तर मॉड्युलस किती असतो तुमच्याकडं, बघा मॉड्युलस किती असतो स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ -1चा स्क्वेअर एक्सची व्हॅल्यू प्लस वायची व्हॅल्यू किती -1चा स्क्वेअर. तर टोटल किती आला हा -1चा स्क्वेअर 1 प्लस -1चा स्क्वेअर 1 इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 2. तर तुमच्याकडे आला मॉड्युलस ऑफ झेड इक्वल टू किती, मॉड ऑफ झेड इक्वल टू किती आला स्क्वेअर रूट ऑफ 2. ठीक आहे, त्याला आपण काय म्हणतो आर पण म्हणतो. आता काय आला आपल्याकडं मॉड्युलस आलाय. आता दुसरं काढायचं आपल्याला थिटा. आता बघा थिटा इक्वल टू काय असतो आपल्याकडे ॲक्च्युली टॅन इनवर्स वाय अपॉन एक्स. चल ठीक आहे, आता आपण पाहूया कोणत्या क्वाड्रंटमध्ये. बघा दोन्ही मायनस असेल तर आपल्याकडे कोणत्या थर्ड क्वाड्रंटमध्ये. बघा थर्ड क्वाड्रंटमध्ये तुमच्याकडे थिटा कसा असतो -पाय प्लस टॅन इनवर्स वाय. बघा इथं काय तुमच्याकडे थिटा इक्वल टू किती -पाय प्लस टॅन इनवर्स वाय अपॉन एक्स. कारण की हा थर्ड क्वाड्रंटमध्ये आहे आणि थर्ड क्वाड्रंटमध्ये तुमच्याकडे काय राहतो -पाय प्लस टॅन इनवर्स अपॉन वाय. तर व्हॅल्यू पुट करूया इथं. आता बघा -पाय प्लस आता टॅन इनवर्स वाय अपॉन एक्स, टॅन इनवर्स वायची व्हॅल्यू किती आहे -1 आणि एक्सची पण व्हॅल्यू किती आहे -1 इक्वल टू थिटा इक्वल टू बघा -पाय प्लस टॅन इनवर्स ऑफ 1, कारण की मायनस मायनस कॅन्सल झालं 1 वर राहिलं. आता इथं बघा -पाय प्लस आता टॅन इनवर्स 1 कोण देतो व्हॅल्यू π/4 म्हणजे कॉस 45 टॅन 45 जी आहे ते काय देतं आपल्याकडं 1 व्हॅल्यू देतं, म्हणून आपण π/4 इथं π/4 ची व्हॅल्यू आहे 45 डिग्री. ठीक आहे, मग आपण काय करणार इथं थिटा इक्वल टू कॅल्क्युलेशन करा. हा 4 इकडे मल्टिप्लाय येईल काय तुमच्याकडं -4 पाय प्लस पाय अपॉन किती 4. तर टोटल किती आला इथं -3 π/4. आता ही व्हॅल्यू कशाची आली आपल्याकडे थिटाची, कशाची आलेली थिटाची. सपोज आपल्याला याच्यामध्ये जर पॉझिटिव्ह व्हॅल्यू आणायची असेल काय पॉझिटिव्ह, आता हे निगेटिव्हमध्ये आलं आन्सर. ठीक आहे, निगेटिव्हमध्ये पण चालतं. थिटा इक्वल टू किती आला आहे तुमच्याकडं -3 π/4. सपोज याला प्लस करायचं असेल तर याच्यामध्ये ॲड करा 2 पाय. काय करा 2 पाय, कारण 2 पायमध्ये बघा कंप्लीट रोटेशन होतं, तर तरी पण ते काय येतं काही व्हॅल्यू चेंज होत नाही. ठीक आहे, तर किती तुमच्याकडं आता हे निगेटिव्ह तुम्ही ठेवू शकता थिटाची व्हॅल्यू, पण निगेटिव्ह बरं वाटत नाही म्हणून पॉझिटिव्ह करण्यासाठी मी 2 पाय ॲड करतो. ठीक आहे, कोणत्या याच्यामध्ये सपोज तुमच्याकडे निगेटिव्ह व्हॅल्यू आली त्याच्यामध्ये तुम्ही ॲड करू शकता 2 पाय. काय ॲड करतो मी, कारण बघा सपोज इथं 3 पाय बाय असेल तुमच्याकडे इथं व्हॅल्यू. ठीक आहे, आणि जर मी आता बघा एक रोटेशन कंप्लीट करतो इथून, बघा इथून रोटेशन कंप्लीट केलं मी, तर पूर्णपणे रोटेशन म्हणजे काय 2 पाय रोटेशन काही फरक पडतो का तिथं येऊन जातं, म्हणून 2 पाय ॲड केल्यानंतर व्हॅल्यूमध्ये काही चेंज होत नाही. मग याला काय करा क्रॉस मल्टिप्लिकेशन करा -3 पाय आणि जर इथं 4 × 2 किती +8 पाय अपॉन 4
तर किती आलं तुमच्याकडे इथं -3 पाय प्लस 8 पाय 5 पाय पाय 4. तर थीटाची व्हॅल्यू आली तुमच्याकडं 5 पाय बाय 4. ठीक आहे. आता आपल्याकडे बघा जो कॉम्प्लेक्स नंबर असतो झेड इक्वल टू काय एक्स प्लस आय वाय, आणि पोलार फॉर्ममध्ये जर घेतला मी झेड इक्वल टू तर आर कॉस थीटा प्लस आय आर साइन थीटा. ठीक आहे. तर फक्त व्हॅल्यू पुट करूया. आता तुम्ही हा पण करू शकता, आर बाहेर काढू शकता, कॉस थीटा प्लस आय साइन थीटा. ठीक आहे. आता बघा इथं झेड इक्वल टू आरची व्हॅल्यू किती आलेली आहे बघा, आरची व्हॅल्यू आपण काढलेली इथं किती आहे तुमच्याकडं, आरची व्हॅल्यू किती स्क्वेअर रूट ऑफ 2 इंटू कॉस, बघा थीटाची व्हॅल्यू किती आली आपल्याकडं पाय बाय 4 प्लस आय इंटू साइन पाय बाय 4. ठीक आहे. हे असेल तुमच्याकडं पोलार फॉर्ममध्ये. काहीच करायचं नाही आपल्याला, फक्त काय करायचं आरची व्हॅल्यू काढायची आणि थीटाची व्हॅल्यू काढायची आहे. थीटा आर आणि थीटाची व्हॅल्यू काढल्यानंतर फक्त या फॉर्म्युल्यामध्ये पुट करा, ते तुमच्याकडे असेल पोलार फॉर्ममध्ये. ठीक आहे. आता आपण नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. बघा नेक्स्ट क्वेश्चन काय आहे तुमच्याकडं -1 स्क्वेअर रूट ऑफ 3 इन द पोलार फॉर्म. चला आपण नेक्स्ट पाहूया. आता बघा नेक्स्टमध्ये काय तुमच्याकडं -3 रूट 3. बघा हा कोणत्या क्वाड्रंटमध्ये येतो तुमच्याकडे, हा एक्स ॲक्सिस मायनस आणि वाय ॲक्सिस प्लस कोणत्या ॲक्सिसमध्ये राहतं बघा. तर बघा इथं काय तुमच्याकडे, याला कसं लिहू शकतो आपण बघा, हा एक्स ॲक्सिसवरचा आणि त्याला कसं लिहू शकतो एक्स प्लस आय वायच्या फॉर्ममध्ये. ठीक आहे. आता एक्स प्लस आय वायच्या फॉर्ममध्ये कसं लिहिणार याला -1 प्लस स्क्वेअर रूट ऑफ 3 आय. आता हा कोणत्या क्वाड्रंटमध्ये आहे तुमच्याकडं की एक्स मायनस असेल बघा, एक्स मायनस असेल आणि वाय तुमच्याकडे काय प्लस, म्हणजे कोणत्या सेकंड क्वाड्रंटमध्ये. आता सेकंड क्वार्टरमध्ये तुमच्याकडे थीटा कसा असतो पाय मायनस टॅन इनवर्स ऑफ वाय अपॉन एक्स. तर आपण पहिलं काय करून घेऊया मॉड ऑफ झेड काढून घेऊया. ठीक आहे. मॉड ऑफ झेड इक्वल टू काय होतो एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ, आता बघा एक्स व्हॅल्यू किती आहे -1चा स्क्वेअर प्लस स्क्वेअर रूट ऑफ 3चा स्क्वेअर, वाय किती तुमच्याकडं स्क्वेअर रूट ऑफ 3. जर याचं मी कॅल्क्युलेशन केलं मॉड ऑफ झेड इक्वल टू आर राहतं तर किती आहे तुमच्याकडं -1चा स्क्वेअर 1 आणि स्क्वेअर रूट 3चा स्क्वेअर किती 3. बघा कोणताही स्क्वेअर रूटमध्ये असेल आणि त्याचा जर स्क्वेअर करायचा असेल तर स्क्वेअर निघून जातो. ठीक आहे. तर मग किती आला हा स्क्वेअर रूट ऑफ 4 इक्वल टू 2. तर आर इक्वल टू तुमच्याकडे 2 आला. आता आपल्याला काय करायचं थीटाची व्हॅल्यू काढायची. बघा थीटा इक्वल टू काय असतो बघा, हा कोणत्या क्वाड्रंटमध्ये आहे सेकंड क्वाड्रंटमध्ये. आता इथं आपण बघा सेकंड क्वाड्रंटमध्ये तुमच्याकडे थीटा किती असतो पाय मायनस टॅन इनवर्स वाय अपॉन एक्स. तर किती तुमच्याकडं पाय मायनस टॅन इनवर्स ऑफ किती वाय अपॉन एक्स, वाय किती आहे √3. आता हे दोन्ही जरी मायनस असेल व्हॅल्यू तरी आपण घ्यायचं नाही. बघा इथं मॉडमध्ये घेतो आपण तर प्लसच घेतो इथं. ठीक आहे. तर ठीक आहे. आता आपल्याला काय करणार आहे की इथं बघा पाय मायनस टॅन इनवर्स ऑफ, आता √3/1. आता √3/1 कोण देतं व्हॅल्यू बघा, √3/1 म्हणजे दिस टॅन 60. बघा इथं टॅन 0ची व्हॅल्यू 0 असते, टॅन 30ची व्हॅल्यू 1/√3 असते, टॅन 45ची व्हॅल्यू 1/√3 असते 1 असते, टॅन 60ची व्हॅल्यू √3 असते आणि टॅन 90ची व्हॅल्यू किती असते नॉट डिफाईन. आता 0ला 0, 30ला काय म्हणतो आपण π/6 आणि 45ला काय म्हणतो π/4, 60ला काय म्हणतो आपण π/3 आणि 90 डिग्रीला काय म्हणतो π/2. तर तुमच्याकडे काय आला इथं कशाची व्हॅल्यू टॅन इनवर्स √3/1ची व्हॅल्यू किती आली पाय मायनस किती √60 म्हणजे किती π/3. तर थीटा इक्वल टू बघा थीटा इक्वल टू याला जर क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर 3 पाय मायनस π/3 इक्वल टू किती 2π/3. ठीक आहे. आता आपल्याकडे बघा थीटाची पण व्हॅल्यू आलेली आहे आणि आरची पण व्हॅल्यू आली. तर एक्स कसा झेड कसा असतो तुमच्याकडं झेड इक्वल टू आर कॉस थीटा प्लस आय आर साइन थीटा, किंवा आपण याला डायरेक्ट पण लिहू शकतो आर कॉमन काढा कॉस थीटा प्लस आय साइन थीटा. फक्त व्हॅल्यू पुट करूया आर इक्वल टू झेड इक्वल टू आरची व्हॅल्यू किती आलेली 2 स्क्वेअर रूट ऑफ इंटू कॉस थीटाची व्हॅल्यू किती आपल्याकडे आता काढली आपण 2π/3 प्लस नंतर काय आय इंटू साइन 2π/3. ठीक आहे. आता हे झालं तुमच्याकडे काय पोलार फॉर्ममध्ये.
ठीक आहे, पोलार फॉर्ममध्ये. आता आपण पुढचं पाहूया. पहा नेक्स्ट पॉईंट पाहणार आहोत आपण काय, ट्रायंगल इन इक्वॅलिटी अँड ऑर्गन डायग्राम. हा क्वेश्चन पेपरमध्ये येतो फिक्स. बघा ह्या 4 थेरम आहे, 4 पैकी तुम्हाला 1 किंवा 2 थेरम फिक्स येतात. म्हणजे हा तुमच्याकडे IMP आहे. बघा दिस इज IMP थेरम. इथे आपण याला इझीमध्ये प्रूव्ह करूया. बघा तुमच्याकडे काय दिलं त्यांनी की फॉर फर्स्ट थेरम बघूया आपण. फॉर एनी 2 कॉम्प्लेक्स नंबर्स Z1 आणि Z2 असेल तर त्याला काय तुमच्याकडं बघा मॉडमध्ये Z1 प्लस Z2 इज लेस दॅन ऑर इक्वल टू मॉड ऑफ Z1 प्लस मॉड ऑफ Z2 सेपरेट. हे प्रूव्ह करायचं आपल्याला. ठीक आहे, म्हणजे काय की मॉडमध्ये दोन्ही एकत्रचं मॉड्युलस आणि ते काय होतं तुमच्याकडे ट्रायंगल इनइक्वॅलिटीमध्ये मॉड ऑफ Z1 प्लस मॉड ऑफ Z2. फॉर एक्झाम्पल बघा मॉड ऑफ X प्लस Y असेल तर इन रिअल नंबरमध्ये पण सेम आहे मॉड ऑफ X प्लस मॉड ऑफ Y. हे रिअल नंबरमध्ये सेम आपल्याला काय करायचं कॉम्प्लेक्समध्ये प्रूव्ह करायचं की मॉड ऑफ Z1 प्लस Z2 2 कॉम्प्लेक्स नंबर आहे तर यांचं प्रूव्ह काय करायचं की मॉड ऑफ Z1 ऑफ मॉड ऑफ Z2 हा सेपरेट होतो. ठीक आहे, तर प्रूव्ह करूया. बघा प्रूव्ह करण्यासाठी पहिलं तुमच्याकडे ही जी इक्वॅलिटी याला म्हणतो आपण ट्रायंगल इन इक्वॅलिटी. ठीक आहे, तुम्हाला पेपरमध्ये येईल की स्टेट अँड प्रूव्ह ट्रायंगल इन इक्वॅलिटी ऑफ कॉम्प्लेक्स नंबर असं पण येऊ शकतो क्वेश्चन. आता प्रूव्ह करूया. बघा प्रूव्हमध्ये काय तुमच्याकडे फर्स्ट आता 2 कॉम्प्लेक्स नंबर आहे. ठीक आहे, मानलं मी काय एक Z1 कॉम्प्लेक्स नंबर आहे तुमच्याकडे दिसायला कसा आहे X1 प्लस IY1 आणि एक Z2 आहे तुमच्याकडे काय X2 प्लस IY2. ठीक आहे, सपोज मी मॉड ऑफ Z1 घेतला पहिला तर त्यासाठी तुमच्याकडे काय R1 म्हणजे पहिल्या कॉम्प्लेक्स नंबरचा मॉड्युलस घेतला तर R1, दुसऱ्या कॉम्प्लेक्स नंबरचा मॉड्युलस घेतला तर R2. ठीक आहे, आता आर्ग्युमेंट ऑफ Z1 दॅट मीन्स थीटा त्याला म्हणतो आपण θ1. बघा आर्ग्युमेंट ऑफ Z1 आपण थीटालाच काय म्हणतो आर्ग्युमेंट किंवा ॲम्प्लिट्यूड. दुसरा आहे आर्ग्युमेंट ऑफ Z2 इक्वल टू त्याला काय म्हणतो आपण θ2. आपण हे व्हॅल्यू आहे. बघा पहिलं काय घेतलं मॉड ऑफ Z1 इक्वल टू R1, आर्ग्युमेंट ऑफ Z1 इक्वल टू θ1. त्याच्यानंतर मॉड ऑफ Z2 इक्वल टू R2 आणि आर्ग्युमेंट ऑफ Z2 इक्वल टू θ2 हे मानलं आपण इकडे लिहिलेलेच आहे. ठीक आहे, असे 2 कॉम्प्लेक्स नंबर असतील. आता बघा आपल्याला काय करायचं आहे की मी 2 कॉम्प्लेक्स नंबरची ॲडिशन घेतली. आता माझ्याकडे बघा कॉम्प्लेक्स नंबर कसा दिसायला आहे की हा झाला तुमच्याकडं इन जनरल फॉर्म. आता पोलार फॉर्ममध्ये कसा दिसेल तो R1 कॉस θ1 प्लस I साइन θ2. ठीक आहे, हा झाला Z1. Z2 कसा दिसेल सेम R2 कॉस θ2 प्लस I साइन θ2. ठीक आहे, मग आता बघा मी काय केलं की हे तुमच्याकडं इन जनरल फॉर्ममध्ये दिसतो आणि हा दुसरा जो आहे हा तुमच्याकडे पोलार फॉर्ममध्ये दिसतो. आता मी काय केलं फर्स्ट बघा हा तुमच्याकडे Z1 आहे दिस इज Z1 आणि हा Z2. ठीक आहे, आता Z1 प्लस Z2 जर घेतला तर कसं येईल तुमच्याकडं बघा Z1 आणि Z2ची ॲडिशन करायची मला तर तुमच्याकडे जो रिअल पार्ट असेल रिअल पार्ट बरोबर ॲडिशन होतो आणि कॉम्प्लेक्स पार्ट बरोबर ॲडिशन होतो. तर इथं बघा याचा रिअल पार्ट कोण आहे R1 कॉस θ1 प्लस R2 कॉस θ2 हा रिअल पार्ट झाला. बघा पहिले ॲडिशन केली मी Z1 प्लस Z2ची प्लस सेम तुमच्याकडं इमॅजिनरी पार्ट बरोबर ॲडिशन होईल. दोघातून I कॉमन काढला तर काय R1 साइन θ1 प्लस R2 साइन θ2. तर हा इम्पॉर्टंट थेरम आहे. बघा याच्यात पहिलं काय केलं मी की Z1 प्लस Z2 काढून घेतला. आता मी काय करणार की मॉड घेतला. आता मॉड बघा हा कॉम्प्लेक्स नंबर झाला हा तुमच्याकडे रिअल पार्ट आणि हा I बरोबरचा इमॅजिनरी पार्ट. ठीक आहे, तर सपोज मी मॉड ऑफ Z घेतला. सपोज तुमच्याकडे Z इक्वल टू काय ते X प्लस IY असेल तर मॉड ऑफ Z की काय घेतो मी रिअल पार्टचा स्क्वेअर प्लस इमॅजिनरी पार्टचा स्क्वेअर. ठीक आहे, सेम आपल्याला आता तुमच्याकडे काय मॉड ऑफ Z1 प्लस Z2 आता पूर्ण माना हा पूर्ण काय तुमच्याकडे एक कॉम्प्लेक्स नंबर आहे आणि त्याचं मला काय करायचं आहे मॉड घ्यायचं आहे मॉड्युलस ऑफ Z. तर काय तुमच्याकडं मॉड्युलस ऑफ Z1 प्लस Z2 म्हणजेच काय तुमच्याकडं स्क्वेअर रूट ऑफ. आता मी काय करतो स्क्वेअर रूट इथे याला असं पण लिहू शकतो मी मॉड ऑफ झेडचा स्क्वेअर इक्वल टू या दोन्ही साईडचा स्क्वेअर केला तर काय एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. ते केलं मी फक्त काय केलं की मॉड ऑफ झेड इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर आहे तर मॉड ऑफ झेडचा स्क्वेअर बघा एक स्टेप एक्स्ट्रा घेतलेली मॉड ऑफ झेडचा स्क्वेअर काय तुमच्याकडे एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर म्हणजे रिअल पार्टचा स्क्वेअर प्लस इमॅजिनरी पार्टचा स्क्वेअर.
तर घ्या इथं बघा रिअल पार्टचा स्क्वेअर r1 cos θ1 प्लस r2 cos θ स्क्वेअर. दिस इज अ काय आला तुमच्याकडे हा फर्स्ट. परत सेम इमॅजिनरी पार्ट कोण आहे तुमच्याकडे इकडचा पार्ट काय तुमच्याकडे r1 sin θ1 प्लस r2 sin θ2 चा स्क्वेअर. आता स्क्वेअरमध्ये बघा काय तुमच्याकडे हा तुमच्याकडे ए पार्ट झाला हा बी. तर ए प्लस बी चा स्क्वेअर कसा करतो आपण ए स्क्वेअर प्लस 2ab आणि प्लस बी स्क्वेअर. ठीक आहे. मग मी ते हेच केलं हा ए चा स्क्वेअर प्लस बी चा स्क्वेअर सॉल्व केला. तर काय तुमच्याकडे पहिला ए चा स्क्वेअर हा एवढा सॉल्व करू ए चा स्क्वेअर नंतर प्लस बी चा स्क्वेअर आणि प्लस 2 टाइम्स a1 आणि b1. ठीक आहे. मग हे सॉल्व केल्यानंतर तुमच्याकडे बघा हा एवढा पार्ट आला. आता इथून बघा काय तुमच्याकडे कॉस स्क्वेअर θ1 प्लस साइन स्क्वेअर θ1. ठीक आहे. म्हणजे r1 कॉमन काढला r1 स्क्वेअर इथून कॉमन काढला r2 स्क्वेअर इथून कॉमन काढला आणि जिथे जिथे तुम्हाला r1 r2 दिसतं तिथून ते कॉमन काढलं. ठीक आहे. मग इथं काय तुमच्याकडे कॉस स्क्वेअर θ1 प्लस साइन स्क्वेअर θ1 ची व्हॅल्यू 1 असते. ठीक आहे. इथं काय तुमच्याकडे 1 व्हॅल्यू. परत सेम कॉस स्क्वेअर θ2 प्लस साइन स्क्वेअर θ2 तिची व्हॅल्यू 1 राहिलं काय तुमच्याकडे आता r1 स्क्वेअर प्लस r2 स्क्वेअर 2r1 r2. आता बघा हा पण फॉर्म्युला आहे तुमच्याकडे. बघा हा फॉर्म्युला काय आहे कॉस θ1 इंटू कॉस θ2 प्लस साइन θ1 साइन θ2 ची व्हॅल्यू असते कॉस θ1 मायनस θ2. ठीक आहे. म्हणजे इथं लिहून देतो तुम्हाला मी कॉस x मायनस वाय असेल तर याला लिहितो आपण कॉस x कॉस वाय. बघा इथं मायनस असेल तर इथं प्लस असतो साइन x साइन वाय. हा फॉर्म्युला यूज केला म्हणजे थीटा एक्सच्या जागी काय इथं θ1 आणि वायच्या जागी काय θ2. मग इथं डायरेक्ट जर लिहिलं मी सॉल्व केलं तर काय तुमच्याकडं कॉस x मायनस वाय बघा कॉस θ1 कॉस θ2 प्लस साइन θ1 ची व्हॅल्यू किती आली तुमच्याकडे θ1 मायनस θ2. आता लेस दॅन बघा इथं मी जर हा एवढा पार्ट काढून टाकला काय कॉस θ1 मायनस कॉस थीटाची व्हॅल्यू किती असते तुमच्याकडं कॉस θ1 मायनस θ2 ची लेस दॅन ऑर इक्वल टू 1. बघा कॉस θ1 मायनस θ2 ची व्हॅल्यू लेस दॅन ऑर इक्वल टू 1 असते. म्हणून मी एवढा हा जर पार्ट काढून टाकला तर माझं इक्वलच्या जागी काय ना आता लेस दॅन ऑर इक्वल टू बघा r1 चा स्क्वेअर प्लस r2 चा स्क्वेअर प्लस 2 टाइम्स r1 इंटू r2. मग हा कोणाचा फॉर्म्युला आहे तुमच्याकडं बघा r1 म्हणजे a प्लस b चा स्क्वेअर काय असतो ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. मग आलं का या फॉर्ममध्ये त्याला लिहू शकतो आपण r1 प्लस r2 चा स्क्वेअर. ठीक आहे. आता आपल्याला माहिती आहे काय आता हे आपल्याकडे हे असंच ठेवूया. आता पुट काय करणार मी बघा टेकिंग पॉझिटिव्ह स्क्वेअर रूट. आता इथं काय z1 प्लस z2 स्क्वेअर आहे ना तर स्क्वेअर रूट घेतला इकडं. मग याचा जर मी स्क्वेअर रूट घेतला तर राहिलं काय तुमच्याकडं मॉड ऑफ z1 प्लस z2 या साईडचा स्क्वेअर रूट आणि या साईडचा स्क्वेअर पण निघून काय राहिलं r1 प्लस r2. तर r1 ची व्हॅल्यू आपल्याला इथं गिवनच आहे किती बघा r1 ची व्हॅल्यू किती मॉड ऑफ z1 आणि r2 ची व्हॅल्यू किती आहे मॉड ऑफ z2. मग हे व्हॅल्यू पुट केलं हे फर्स्ट प्रूव्ह झालं. याच्यामध्ये काहीच करायचं नाही आपल्याला बघा हिंट सांगतो फास्टली. तुमच्याकडे काय केलं मी की पहिलं z1 प्लस z2 काढून घेतला. ठीक आहे. प्लस z1 प्लस z2 मॉडचा स्क्वेअर इक्वल टू काय असतो रिअल पार्टचा स्क्वेअर प्लस इमॅजिनरी पार्टचा स्क्वेअर. मग हे सॉल्व केल्यानंतर बघा तुमच्याकडं r1 समथिंग काय येईल प्लस r2 समथिंग काय येईल म्हणजे r1 चा स्क्वेअर r2 चा स्क्वेअर प्लस r1 इंटू r2 याचा कॉमन घ्यायचा. ठीक आहे. हे कॉमन घेतल्यानंतर याची व्हॅल्यू 1 येऊन जाते इथली 1 व्हॅल्यू जाते आणि इथली जी व्हॅल्यू आहे तो हा फॉर्म्युला यूज केला कॉस x मायनस वाय इक्वल टू कॉस x कॉस वाय प्लस साइन x साइन वाय. बघा आता हे व्हॅल्यू पुट केल्यानंतर तुमच्याकडे हा प्रूफ झाला शेवटी. मग काय केलं या हे जे इक्वेशन आहे याचा स्क्वेअर रूट घेतला इकडचा स्क्वेअर निघून जाईल स्क्वेअर रूट z1 प्लस z2 राहिला इज लेस दॅन ऑर इक्वल टू r1 प्लस r2 आणि r1 आणि r2 ची व्हॅल्यू पुट करून दिली. ठीक आहे. जर सपोज मायनस आला तर सपोज मी आता काय करतो हा z2 जो आहे ना z2 रिप्लेस बाय मायनस z2 घेतो. काय घेतलं मायनस z2 जागी काय घेतलं मायनस z2 प्रूव्ह करून बघूया. z1 प्लस z2 जागी काय मायनस z2 इक्वल टू लेस दॅन ऑर इक्वल टू सेम मॉड ऑफ z1 प्लस z2 जागी रिप्लेस काय केलं आपण मायनस z2. पण मॉड्युलसमध्ये जर मायनस पण व्हॅल्यू असेल तर ती काय होऊन जाते प्लस असते. सपोज -3 मॉडमध्ये असेल तर त्याची व्हॅल्यू किती असते +3. मग इथं मायनस मॉड z आहे तर त्याची पण काय आली प्लस व्हॅल्यू म्हणजे काय तुमच्याकडं मॉड ऑफ z1 मायनस z2 जरी आला तरी पण आपण लिहू शकतो मॉड ऑफ z1 प्लस मॉड ऑफ z2. ठीक आहे. सेम आहे आता सेकंड प्रूफ. बघा सेकंडमध्ये काय तुमच्याकडं की z1 मायनस z2 मॉडमध्ये इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू
मॉड ऑफ मॉड Z1 मायनस मॉड ऑफ Z2 प्रूफ करायचं आपल्याला. सेम आहे, आता सारखंच प्रूफ आहे. बघा आपण काय करणार, तुम्हाला जरी पेपरमध्ये नाही आठवलं तर तुमच्याकडे दोन कॉम्प्लेक्स नंबर आहे. कोण? Z1 इक्वल टू काय R cos θ1 प्लस R sin θ2. दुसरा काय तुमच्याकडे Z2 इक्वल टू R1 R2 cos θ2 प्लस R2 sin θ2. ठीक आहे. आता तुमच्याकडे बघा मॉड ऑफ Z1 किती येईल तुमच्याकडं R1 आणि मॉड ऑफ Z2 किती येईल R2. सेम आर्ग्युमेंट ऑफ Z1 फर्स्ट कॉम्प्लेक्स नंबरचं Z1चं आर्ग्युमेंट किती येईल θ1 आणि सेकंड दुसरा आर्ग्युमेंट ऑफ Z2 इक्वल टू θ2. हे तर गिवनच असेल. आपल्याला काय आता काय फर्स्ट काय प्रूव्ह करायचं आहे Z1 मायनस Z2. तर सेम आपण पहिलं Z1 मायनस Z2 काढून घेणार. आता हा याच्यामध्ये कॉम्प्लेक्स नंबर कसा दिसतो बघा पोलार फॉर्ममध्ये. तर Z1 इक्वल टू काय तुमच्याकडं हा दिस फॉर्म आणि हा Z2. तर काय करणार Z1 मायनस Z2 काढून घ्यायचा. बघा Z1 मायनस Z2 काढून घेतला पहिला. त्याच्यामध्ये काय रिअल पार्ट बरोबर करायचा आणि इमॅजिनरी पार्ट बरोबर केला आपण. हे केल्यानंतर आपण सेम आता जसं केलं होतं ना की Z1 मायनस Z2 काढला होता. मागच्या थेअरमध्ये काय काढलं होतं आपण Z1 प्लस Z2. सेम आता इथं काय करणार आपण Z1 मायनस Z2चा स्क्वेअर केला. तर काय तुमच्याकडं रिअल पार्टचा स्क्वेअर. बघा हा एवढा रिअल पार्ट आहे आणि एवढा इमॅजिनरी पार्ट आहे. तर रिअल पार्टचा स्क्वेअर प्लस इमॅजिनरी पार्टचा स्क्वेअर. मग सेम तुमच्याकडं रिअल पार्टचा स्क्वेअर कसं आहे तो बघा a मायनस बीचा स्क्वेअर इक्वल टू काय असतो a स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर. सेम आहे. मग हा याला a माना याला b माना याला a माना याला b माना. a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर केला. त्याच्यानंतर काय काढा R1चा कोएफिशियंट बाजूला काढून घ्या प्लस R2चा स्क्वेअर बाजूला काढून घ्या प्लस सेम R1 इंटू R2चा कोएफिशियंट बाजूला काढून घ्या. बघा R1 स्क्वेअर बाहेर काढल्यानंतर काय राहिलं कॉस स्क्वेअर θ1 प्लस साइन स्क्वेअर θ1. R2 स्क्वेअर बाहेर काढल्यानंतर काय राहिलं कॉस स्क्वेअर θ2 प्लस साइन स्क्वेअर θ2. आणि सेम इथं मायनस 2 R2 कॉमन काढल्यानंतर कॉस θ2 साइन θ1 साइन θ2. ठीक आहे. परत सेम आता कॉस स्क्वेअर θ प्लस साइन स्क्वेअर θ1 ची व्हॅल्यू 1 असते. इथं पुट केलं इथं पण 1 असते व्हॅल्यू पुट करून दिलं. तर काय राहिलं तुमच्याकडं R1 स्क्वेअर प्लस R2 स्क्वेअर मायनस 2 R1 इंटू R2 कॉस θ1 मायनस θ2. आपण मागच्या थेअरमध्ये पण पाहिलंय सेम. आता व्हॅल्यू पुट करूया. बघा सेम आता कॉस θ1 मायनस θ2 ची व्हॅल्यू किती असते लेस दॅन ऑर इक्वल टू 1. तर ह्या लेस दॅन ऑर इक्वल टू 1 मुळे इथं तुमच्याकडे काही व्हॅल्यू इथं जी व्हॅल्यू आहे ती पुट करूया लेस दॅन ऑर इक्वल टू R1 स्क्वेअर प्लस R2 स्क्वेअर मायनस 2 इंटू R1 इंटू R2. तर हा फॉर्म्युला काय तुमच्याकडे बघा a मायनस बीचा स्क्वेअर इक्वल टू काय असतो a स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर. इथं हा फॉर्म्युला म्हणजे काय R1 मायनस R2चा स्क्वेअर. दोन्ही साईडचा जर मी स्क्वेअर रूट घेतला तर काय तुमच्याकडं तर टेकिंग Z1 मायनस Z2 मॉड ऑफ Z ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू मॉड ऑफ R1 मायनस R2. ठीक आहे. परत मी दोन्ही साईडचं परत मॉड घेतला. बघा Z1 म्हणजे काय मॉड ऑफ Z1 आणि Z2 इक्वल टू काय मॉड ऑफ Z2. ठीक आहे. आता इथला जो R1 आणि R2 आहे तो ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू काय 0 आहे म्हणून आपण काय घेतो इथं ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू Z. ठीक आहे. आता इथली जी व्हॅल्यू आहे इथला काही प्रॉब्लेम नाही आहे. पण तुमच्याकडे जो हा इथला व्हॅल्यू आहे कोणता व्हॅल्यू हा कॉस θ1 मायनस θ2 लेस दॅन ऑर इक्वल टू ती व्हॅल्यू पुट केल्यानंतर काय तुमच्याकडे हा स्क्वेअर झाला. ठीक आहे. नेक्स्ट थेरम पाहूया आता. बघा नेक्स्ट थेरम मध्ये पण सेम आहे. काय काढायचं आपल्याला की मॉड ऑफ Z1 इंटू Z2 असेल तर सेपरेट होतं मॉड्युलसमध्ये आणि आर्ग्युमेंटमध्ये जर Z1 इंटू Z2 असेल तर सेपरेट होतं आर्ग्युमेंट ऑफ Z1 प्लस आर्ग्युमेंट ऑफ Z2. ठीक आहे. आता हे प्रूव्ह करायचं आपल्याला. फर्स्ट बघा मॉड ऑफ Z1 इक्वल टू R1. सेम आपल्याकडे काही तुमच्याकडे पहिला आहे कॉम्प्लेक्स नंबर Z1 असेल कसा दिसतो तो R1 कॉस θ1 प्लस R2 साइन R1 θ1 इंटू I. Z2 कसा दिसेल तुमच्याकडं R2 कॉस θ2 प्लस I इंटू R2 साइन θ2. ठीक आहे. मग आपल्याकडे बघा मॉड ऑफ Z1 इक्वल टू किती येईल R1 मॉड ऑफ Z2 इक्वल टू किती येईल R2. सेम आर्ग्युमेंट ऑफ Z1 इक्वल टू θ1 आणि आर्ग्युमेंट ऑफ Z2 इक्वल टू θ2 हे आपल्याला गिवनच आहे. आता आपण काय करू आपल्याला मल्टिप्लिकेशन घ्यायचं आहे. तर पहिलं काय घेतलं बघा हे तुमच्याकडे Z1 आहे
सेम Z2 आपण लिहिलेलंच आहे. आता Z1 इंटू Z2 घ्यायचा आहे. ठीक आहे, Z1 इंटू Z2चं मल्टिप्लिकेशन केलं म्हणजे हा Z1 आहे, या दोघांचं मल्टिप्लिकेशन करा. आपण पहिलं पाहिलेलं आहे Z1 इंटू Z2 मल्टिप्लिकेशन कसं करतो. बघा मल्टिप्लिकेशन कसं करतो आपण, जर पाहायचं असेल तर मी इथं एकदा घेऊन टाकतो Z1 इंटू Z2 इक्वल टू, तर काय तुमच्याकडे Z1 किती आहे, R1 कॉस थीटा 1 प्लस R1 I इंटू R1 साइन थीटा 1. ठीक आहे, हा झाला पहिला. इंटू Z2 इंटू Z2 किती आहे तुमच्याकडं, R2 कॉस थीटा 2 प्लस I इंटू R2 साइन थीटा 2. आता याचं मल्टिप्लिकेशन कसं होणार, ही पहिली टर्म्स ही दुसरी टर्म्स, याची ही पहिली टर्म याची ही दुसरी टर्म. मग मल्टिप्लिकेशन कसं करणार याचं, या फर्स्टचं पहिल्या टर्मचं याच्या पहिल्या टर्म बरोबर. तर काय तुमच्याकडं R1 इंटू R2 कॉस थीटा 1 इंटू कॉस थीटा 2. बघा फर्स्ट बरोबर मल्टिप्लिकेशन झालं. आता फर्स्ट कुणाबरोबर, सेकंड बरोबर. तर काय तुमच्याकडं बघा I कॉमन आहे, नंतर काय ना R1 इंटू R2. बघा इथं याच्यात R1 आहे, याच्यात R2 आहे, नंतर कोण कॉस थीटा 1 इंटू साइन थीटा 2. ठीक आहे, म्हणजे फर्स्टचं संपलं. आता सेकंडचं बघा, सेकंडचं फर्स्ट बरोबर. सेकंडमध्ये कोण आहे तुमच्याकडं, प्लस I पण आहे, R1 R2 साइन थीटा 1 कॉस थीटा 2 झालं. बघा सेकंडचं फर्स्ट बरोबर. आता सेकंडचं सेकंड बरोबर, I इंटू I स्क्वेअर R1 इंटू R2, नंतर काय साइन थीटा 1 इंटू थीटा 2. बघा ह्या व्हॅल्यू मी फक्त मल्टिप्लिकेशन करून दाखवलं. तुमच्याकडे हे काय आलं, Z1 इंटू Z2. ठीक आहे, आता सपोज मी Z1 इंटू Z2 घेतलेला आहे. आता Z1 इंटू Z2 मध्ये आता आपण काय करणार आहे की रिअल पार्ट बरोबर ॲडिशन होईल. बघा हा एक रिअल पार्ट आहे तुमच्याकडे इथला, आणि दुसरा रिअल पार्ट कुठं आहे तुमच्याकडे हा, कारण का हा I स्क्वेअर काय होऊन जाईल मायनस, म्हणजे काय तुमच्याकडे R1 इंटू R2 इथं पण आहे, R1 इंटू R2 इथं पण आहे, नंतर काय कॉस थीटा 1 इंटू कॉस थीटा 2, म्हणजे R1 आणि R2 कॉमन काढल्यानंतर काय तुमच्याकडं R1 R2 कॉमन काढा, तर कॉस थीटा 1 कॉस थीटा 2 मायनस साइन थीटा 1 थीटा 2. मायनस का, कारण इथं I स्क्वेअरची व्हॅल्यू किती होईल मायनस, म्हणून काय आलं तुमच्याकडे बघा R1 R2 कॉमन काढलं आपण इथून, तर राहिलं कॉस थीटा 1 मायनस कॉस थीटा 2 मायनस साइन थीटा 1 आणि साइन थीटा 2 सेम. आता इमॅजिनरी कोण कुठं आहे, इमॅजिनरी पार्ट तुमच्याकडं बघा इथं I आहे आणि इथं आहे, R1 R2 इथं पण आहे, R1 R2 इथं कॉमन काढलं मी, आणि कॉमन काढल्यानंतर बघा तुमच्याकडे काय राहिलं I इंटू साइन थीटा 1 कॉस थीटा 2 प्लस कॉस थीटा 1. बघा ते दोन्ही ॲडिशनमध्ये, तर मग ॲडिशनमध्ये आलं तर काय आलं तुमच्याकडं Z1 इंटू Z2 R1 इंटू R2. आताच पहिला आपण मागच्या याच्यामध्ये कॉस थीटा 1 कॉस थीटा 2 मायनस कॉस थीटा 1 थीटा 2. जर इथं जर मायनस असेल तर इथं काय येतो तुमच्याकडं थीटा 1 थीटा 2 मध्ये प्लस, आणि इथं जर प्लस असेल तर इथं काय येतो मायनस. सेम साईनचं पण फॉर्म्युला काय आहे तुमच्याकडं, साईनचं असेल सपोज साइन x प्लस वाय असेल तर तुमच्याकडे येतो साइन x कॉस वाय प्लस कॉस x साइन वाय. ठीक आहे, आता इथं थीटा 1 प्लस थीटा 2 असेल म्हणजे काय साइन थीटा 1 कॉस थीटा 2 प्लस कॉस थीटा 1 साइन थीटा. मग या फॉर्म्युला जर बसवलं तर काय तुमच्याकडे x प्लस वाय. मग R1 इंटू R2 दोघातून कॉमन काढलं मी, कॉस थीटा 1 प्लस थीटा 2 I साइन थीटा 1 प्लस थीटा 2. आता हा आला तुमच्याकडे कॉम्प्लेक्स नंबर Z1 इंटू Z2. जर मी कम्पेअर केलं तर काय आलं तुमच्याकडे बघा मॉड ऑफ Z1 इंटू Z2. कम्पेअर करा, बघा हा एक कॉम्प्लेक्स नंबर आहे तुमच्याकडे. ठीक आहे, म्हणजे काय तुमच्याकडे हा R1 इंटू R2 हा तुमच्याकडे झाला आर्ग्युमेंट, हा झाला आर्ग्युमेंट. तर मॉड ऑफ Z1 इंटू Z2 किती आला तुमच्याकडे R1 इंटू R2, आणि जो थीटा यायचा होता तुमच्याकडे आर्ग्युमेंट ऑफ Z1 इंटू Z2 इक्वल टू काय आला तुमच्याकडं थीटा 1 प्लस थीटा 2. म्हणजे कम्पेअर करा इथून, तर काय तुमच्याकडे हा R जो असतो R1 इंटू R2 मॉड्युलस, आणि तुमच्याकडे थीटा 1 प्लस थीटा 2 म्हणजे आर्ग्युमेंट. ठीक आहे, मग इथून मॉड ऑफ R1 ची व्हॅल्यू किती आहे, मॉड ऑफ Z1 प्लस R2 ची व्हॅल्यू किती आहे तुमच्याकडे इंटू मॉड ऑफ Z2. झालं प्रूफ फर्स्ट. आणि सेम आर्ग्युमेंट ऑफ Z1 इंटू Z2 किती थीटा 1 प्लस थीटा 2. थीटा 1 म्हणजे आर्ग्युमेंट ऑफ Z1 आणि थीटा 2 म्हणजे आर्ग्युमेंट ऑफ Z2. ठीक आहे, हे पण प्रूव्ह झालं.
आता नेक्स्ट थेरम आहे लास्टचा. आता डिवाइडमध्ये असेल तर प्रूव्ह करायचं आपल्याला. ठीक आहे, काय आहे तुमच्याकडं की मॉड ऑफ Z1 अपॉन Z2 असेल तर मॉड्युलसमध्ये मॉड ऑफ Z1 अपॉन मॉड ऑफ Z2 राहतं. आर्ग्युमेंटमध्ये उलटं राहतं की मॉड ऑफ आर्ग्युमेंट ऑफ Z1 अपॉन Z2 असेल तर तुमच्याकडे डिव्हिजन भेटतं. बघा इथं काय काय प्रूफ केलं आपण की सपोज तुमच्याकडं Z1 इंटू Z2 मॉडमध्ये असेल तर हा सेपरेट होतो Z1 इंटू Z2. ठीक आहे, आणि त्याच्यामध्येच काय पाहिलं आर्ग्युमेंट ऑफ Z1 इंटू Z2 असेल तर आर्ग्युमेंट ऑफ Z1 आणि प्लस आर्ग्युमेंट ऑफ Z2 म्हणजे मल्टिप्लिकेशनमध्ये असेल तर दोघांचे काय होते ॲडिशन. आता डिव्हिजनमध्ये पाहायचं आहे, डिव्हिजनमध्ये तर सेपरेट होतं पण आर्ग्युमेंटमध्ये सबट्रॅक्शन होऊन जातं. ठीक आहे, आता सेम आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. आता डिव्हिजनमध्ये सेम आपल्याकडे गिवन मॉड ऑफ Z1 इक्वल टू R1, नंतर आर्ग्युमेंट ऑफ Z1 इक्वल टू θ1, मॉड ऑफ Z2 इक्वल टू R2, आर्ग्युमेंट ऑफ Z2 इक्वल टू θ2. सेम Z1 इक्वल टू आपल्याकडे R1 cos θ1, Z2 इक्वल टू R2 cos θ2 I sin θ2 व्हॅल्यू पुट केलं. आता आपल्याला कशाची व्हॅल्यू पाहिजे Z1 अपॉन Z2. पहिलं Z1 अपॉन Z2 काढून घेतलं मी. बघा Z1 ची व्हॅल्यू किती आहे तुमच्याकडे R1 cos θ1 प्लस I sin θ2. Z2 ची व्हॅल्यू आहे R cos θ2 प्लस I sin θ2. आता हे कॉम्प्लेक्स नंबरमध्ये आहे. बघा कॉम्प्लेक्स नंबरमध्ये असेल तर आपण कालच पाहिलं की मागच्या लेक्चरमध्ये पाहिलं की हे सॉल्व कधी होतं त्याला रॅशनलायझेशनमध्ये. तर रॅशनलायझेशनमध्ये काय करतो आपण खालची टर्म कोणती आहे तुमच्याकडं दिस त्याच्या अपोजिट घेतो. तर तुमच्याकडे हा प्लस असेल तर काय घेतो आपण मल्टिप्लिकेशनमध्ये मायनस. मग काही तुमच्याकडे cos θ2 बघा प्लसचं काय झालं मायनस इंटू I sin θ2. याला कॅन्सल करण्यासाठी cos θ2 I sin θ2. आता R1 आणि R2 तर कॉन्स्टंट बाहेरच राहिले. बघा काही त्याच्यात काही चेंज होणार नाही. सेम आता मल्टिप्लिकेशन बघा खालचं जर असेल आपण पाहिलं होतं की तुमच्याकडं एक्स प्लस आय वाय असेल आणि खाली जर एक्स मायनस आय वाय असेल तर आपण मल्टिप्लाय कसं करतो एक्स प्लस आय वाय आणि एक्स प्लस आय वाय. तर याचं खालचं काय आहे तुमच्याकडं की एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. म्हणजे काय तुमच्याकडे जो डिनोमिनेटरला असेल त्याच्यामध्ये जो रिअल पार्ट असेल त्याचा स्क्वेअर प्लस इमॅजिनरी पार्टचा स्क्वेअर केला. इथं बघा काय केलं तुमच्याकडे आता रिअल पार्टचा स्क्वेअर R2 इक्वल टू रिअल पार्ट कोण होता cos θ2 आणि ते इमॅजिनरी पार्ट कोण होता साइन स्क्वेअर θ2. मग cos स्क्वेअर θ2 प्लस साइन स्क्वेअर θ2 किती आला 1. फक्त आता वरचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे. वरचं मल्टिप्लिकेशन कसं करतो आपण की हा फर्स्ट हा सेकंड हा फर्स्ट आणि हा सेकंड. फर्स्ट इंटू फर्स्ट काय cos θ1 इंटू cos θ2 आला का cos θ1 इंटू cos θ2 बघा फर्स्ट प्लस फर्स्ट इंटू सेकंड काय तुमच्याकडे cos θ1 इंटू मायनस I sin θ2. सेम हा मल्टिप्लिकेशन केलं. आता तुम्ही इथं कॅल्क्युलेशन करू शकता. हा तुम्हाला समजेल इथं कारण की मल्टिप्लिकेशन केलं मी दोन ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर काय राहिलं तुमच्याकडं दिस. ठीक आहे, आता बघा हा पहिला फॉर्म्युला कोणता यूज करायचा आहे साइन θ1 cos θ2 इक्वल टू काय राहतो cos θ1 मायनस θ2. दुसरा प्लस आय इंटू साइन θ1 cos θ2 मायनस साइन cos θ1 θ2 त्याला राहतो साइन θ1 मायनस θ2. मग पुट केलं बघा R1 अपॉन R2 cos θ1 मायनस θ2 प्लस I sin θ1 मायनस θ2. ठीक आहे, आता बघा हा तुमच्याकडे कॉम्प्लेक्स नंबर झाला. हा एक आहे तुमच्याकडं कॉम्प्लेक्स नंबर कशामध्ये आहे पोलार फॉर्ममध्ये. कशामध्ये आहे पोलार फॉर्ममध्ये. ठीक आहे, आता इथला पार्ट जो असतो तो काय असतो मॉड्युलस म्हणजे मॉड ऑफ Z1 अपॉन Z2 इक्वल टू R1 अपॉन R2. ठीक आहे, तर R1 ची व्हॅल्यू किती आहे मॉड ऑफ Z1 अपॉन R2 ची व्हॅल्यू किती आहे मॉड ऑफ Z2. झालं का सेपरेट फर्स्ट प्रूफ. आता दुसरं बघा आर्ग्युमेंटमध्ये पाहायचं आहे आपल्याला. बघा आपण काय करणार आहे आर्ग्युमेंट ऑफ Z1 अपॉन Z2 इक्वल टू काय आलं तुमच्याकडं θ1 मायनस θ2. म्हणजे हा तुमच्याकडे हा अँगल θ असतो म्हणजे आर्ग्युमेंट असतो. ठीक आहे, कुणाचं Z1 अपॉन Z2चं. तर मग आर्ग्युमेंट ऑफ Z1 अपॉन Z2 इक्वल टू θ1 म्हणजे काय तुमच्याकडं आर्ग्युमेंट ऑफ Z1 मायनस θ2 म्हणजे काय आर्ग्युमेंट ऑफ Z2. झालं हे सेकंड पण प्रूफ. ठीक आहे, हे दोन्ही तुमच्याकडं प्रूव्ह झालं. आता पाहूया आपण नेक्स्ट. चला तर आपण पाहूया आता एक्झाम्पल. बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे एक्सप्रेस -1 प्लस आहे इन द पोलार फॉर्म. ठीक आहे, आता पोलार फॉर्मसाठी आपल्याला काय स्टँडर्ड फॉर्म काय तुमच्याकडे Z इक्वल टू R cos θ प्लस I sin θ. ठीक आहे, तर त्यासाठी तुम्हाला R ची व्हॅल्यू काढायची आहे आणि θ ची व्हॅल्यू काढायची. तर R ची व्हॅल्यू कशी काढतो आपण स्क्वेअर रूट ऑफ मॉड ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर आणि θ ची व्हॅल्यू बघा
कोणत्या क्वाड्रंटमध्ये येतो? एक एक्स मायनस आहे आणि वाय प्लस आहे, तर कोणत्या सेकंड क्वाड्रंटमध्ये? आणि सेकंड क्वाड्रंटमध्ये तुमच्याकडे थिटा किती असतो? पाय मायनस टॅन इनवर्स वाय अपॉन एक्स. ठीक आहे, कारण सेकंड ऑर्डरमध्ये तुम्हाला मी फर्स्ट हा व्हिडिओ चालू करताना पण दाखवलं होतं इमेजमध्ये की कोणत्या क्वार्टरमध्ये कसं राहतो थिटा. तर फक्त बघायचं की हा कोणत्या क्वार्टरमध्ये आहे तुमच्याकडं. तर हा कोणत्या क्वार्टरमध्ये राहतो की बघा इथं दोन्ही हा प्लस असतो, इथं हा एक मायनस एक प्लस असतो, दोन्ही मायनस, आणि इथं दोन्ही एक प्लस आणि एक मायनस. बरं सांगू देतो तुमच्याकडे इथं थिटा जो असेल तो प्लस असतो, इथं असतो तुमच्याकडे पाय मायनस थिटा, इथं असतो तुम्ही मायनस पाय प्लस थिटा, आणि इथं असतो मायनस थिटा, वेअर थिटा इक्वल टू टॅन इनवर्स वाय अपॉन एक्स. ठीक आहे, चला आता हे पाहिलं आपण. आता इथं बघूया काय तुमच्याकडं झेड इक्वल टू काय दिलंय तुमच्याकडं, क्वेश्चन दिलाय. आता -1 प्लस आय एक्स प्लस आय वाय, तर एक्स व्हॅल्यू किती येईल? -1, आणि वायची व्हॅल्यू बघा आयचा कोएफिशियंट कोण असतो? वाय, तर 1. तर मॉड ऑफ झेड इक्वल टू काय तुमच्याकडं? एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ एक्सचा स्क्वेअर म्हणजे काय? -1चा स्क्वेअर प्लस वायचा स्क्वेअर म्हणजे काय? 1चा स्क्वेअर इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ -1चा स्क्वेअर किती? 1 प्लस 1चा स्क्वेअर किती? 1 इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 2. तर तुमच्याकडं मॉड ऑफ झेड म्हणजे आर किती आला तुमच्याकडं? आर इक्वल टू, इथं लिहून देतो तुम्हाला मी, आर इक्वल टू किती आलाय? सॉरी, आर इक्वल टू आलाय स्क्वेअर रूट ऑफ 2. आता मला थिटाची व्हॅल्यू काढायची आहे, तर थिटा इक्वल टू बघा, थिटा इक्वल टू काय तुमच्याकडं? आता हे सेकंड क्वार्टरमध्ये तर पाय मायनस काय येतो? टॅन इनवर्स वाय अपॉन एक्स. तर पाय मायनस आता टॅन इनवर्स ऑफ, आता दोन्ही मायनस असो प्लस असो काही देणं घेणं नाही आपल्याला, फक्त वायची व्हॅल्यू काय तुमच्याकडं? 1, आणि एक्सची व्हॅल्यू किती आहे? 1. ठीक आहे, आता आपण हा पाय कशासाठी घेतला? तो मायनस असेल किंवा प्लस असेल त्यासाठी आपण पाय घेतलेला आहे पुढं. ठीक आहे, तर दोन्ही प्लसच घ्यायचे तर, कारण मॉडमध्ये घेतो ना आपण, मॉड ऑफ वाय आणि मॉड ऑफ एक्स. तर मॉडमध्ये तर तुमच्या काय मायनस जरी व्हॅल्यू असेल तर कशी असते? प्लस असते. मग इथं थिटा इक्वल टू पाय मायनस टॅन इनवर्स ऑफ 1, बघा 1/1, तर टॅन इनवर्स 1 कोण देतो आपल्याकडे? पाय बाय 4, म्हणजे कॉस टॅन 45. तर किती आला हा? सॉल्व केल्यानंतर बघा क्रॉस मल्टिप्लिकेशन, 4 पाय बाय मायनस पाय अपॉन 4 इक्वल टू किती? 3 पाय बाय 4. तर तुमच्याकडे थिटाची व्हॅल्यू आलेली किती? 3 पाय बाय 4. आता थिटाची व्हॅल्यू ही आलेली आणि तुमच्याकडे ही आरची व्हॅल्यू आलेली, कुठं पुट करा? या झेड इक्वल टू आर कॉस थिटा प्लस आय साइन थिटामध्ये पुट करा, ते तुमच्याकडे पोलार फॉर्म असेल. ठीक आहे, तर मी पुट करून देतो इथं तुम्हाला. झेड इक्वल टू आरची व्हॅल्यू किती आली? स्क्वेअर रूट ऑफ 2. त्याच्यानंतर कॉस थिटाची व्हॅल्यू किती आहे? 3 पाय बाय 4 प्लस आय साइन 3 पाय बाय 4. हे झालं तुमच्याकडं पोलार फॉर्म. आता नेक्स्ट क्वेश्चन पाहूया आपण. बघा नेक्स्ट क्वेश्चनमध्ये काय तुमच्याकडे? प्रूव्ह दॅट मॉड ऑफ Z1 - 1 आणि मॉड ऑफ 1 - Z इक्वल टू 1 प्रूव्ह करायचं आपल्याला. ठीक आहे, तर Z इक्वल टू काय असतो तुमच्याकडं? एक्स प्लस आय वाय. तर हे प्रूव्ह करायचं आपल्याला, तर पुट करूया व्हॅल्यू मॉड ऑफ Z1 इक्वल टू सेम. आता इथं तुमच्याकडं काय राहील तुमच्याकडं की आपण प्रॉपर्टी पाहिली होती काय की मॉड ऑफ Z1 अपॉन Z2 असेल तर याचं मॉड ऑफ Z1 सेपरेट होतं आणि मॉड ऑफ Z2 सेपरेट होतं. ठीक आहे, तर मग हा प्रॉपर्टी जर यूज केला मी तर सेपरेट होऊन जाईल. मॉड ऑफ Z - 1 सेपरेट अपॉन मॉड ऑफ किती? 1 - Z सेपरेट. आता पुट करूया आपण. झेडची व्हॅल्यू किती आहे तुमच्याकडं? एक्स प्लस आय वाय -1 अपॉन किती तुमच्याकडं? 1 - एक्स प्लस आय वाय. ठीक आहे, मॉडमध्ये. तर तुम्हाला माहिती आहे मॉड ऑफ झेड इक्वल टू किती असतो तुमच्याकडं? स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. आता सपोज मला मॉड्युलसमध्ये करायचं असेल तर पहिलं मी याला झेड -1 अपॉन 1 - झेडला सॉल्व करतो सेपरेटमध्ये. तर किती तुमच्याकडं? पहिलं रिअल पार्ट बरोबर. तर किती तुमच्याकडं? एक्स -1. बघा हा एक्स आणि हा 1 -1 हा रिअल पार्ट आहे, प्लस याचा इमॅजिनरी पार्ट कोण आहे? आय वाय अपॉन सेम इतर याचा रिअल पार्ट मायनसने जर मल्टिप्लाय केलं इथं तर काही तुमच्याकडं रिअल पार्टमध्ये 1 - एक्स हा तुमच्याकडे रिअल पार्ट झाला, आणि मायनस बघा या मायनसने मल्टिप्लाय करूया तर काय? -आय वाय. ठीक आहे, आता हा पुढचा तुमच्याकडं काय झाला? एक कॉम्प्लेक्स नंबर झाला, हा झाला एक्स आणि हा वाय. तर याचं जर मॉड्युलस घेतलं तर काही तुमच्याकडं स्क्वेअर रूट ऑफ एक्स -1चा स्क्वेअर प्लस हा रिअल पार्ट आणि हा इमॅजिनरी पार्ट अपॉन
सेम तुमच्याकडे काय येईल परत 1 मायनस एक्सचा स्क्वेअर, दिस इज रिअल पार्ट, आणि हा त्याचा इमॅजिनरी पार्ट कोणता मायनस वायचा स्क्वेअर. ठीक आहे. मग किती येईल तुमच्याकडे स्क्वेअर रूट ऑफ, दोन्ही पण स्क्वेअर रूटमध्ये आहे, तर एक्स मायनस 1चा स्क्वेअर प्लस वायचा स्क्वेअर अपॉन इथं पण किती 1 मायनस एक्सचा स्क्वेअर प्लस मायनस वायचा स्क्वेअर किती वायचा स्क्वेअर. अजून पण आपल्याला व्हॅल्यू 1 आलेली नाही आहे. इथं बघा तुमच्याकडं ए मायनस बीचा स्क्वेअर करा किंवा बी मायनस एचा स्क्वेअर करा, दोघांची व्हॅल्यू किती येते सेम. बघा ए मायनस बीचा स्क्वेअर करा किंवा बी मायनस एचा स्क्वेअर करा, दोघांची व्हॅल्यू कशी येते सेम. तसं सेम आहे इथं एक्स मायनस 1चा स्क्वेअर करा किंवा 1 मायनस एक्सचा स्क्वेअर करा, दोघांची व्हॅल्यू किती येईल सेम. तर मी एका ब्रॅकेट स्क्वेअर रूटमध्ये घेतो एक्स मायनस 1चा स्क्वेअर प्लस वायचा स्क्वेअर अपॉन सेम इथे याला उलटं लिहू शकतो मी एक्स मायनस 1चा स्क्वेअर प्लस वायचा स्क्वेअर, दोन्ही सेम झालं. सेम झाल्यानंतर कॅन्सल केलं मी, राहिलं 1 आणि 1चा स्क्वेअर रूट 1. तर व्हॅल्यू काय आली तुमच्याकडं मॉड ऑफ झेड मायनस 1 अपॉन 1 मायनस झेड च होल मॉड इक्वल टू 1. हेन्स प्रूव्ह. ठीक आहे, समजलं काय केलं, फक्त झेडची व्हॅल्यू पुट केलेली आहे, फक्त इथे एक्स्ट्रा काय होतं ए मायनस बीचा स्क्वेअर आणि बी मायनस एचा स्क्वेअर इक्वल राहतो, म्हणून हे पूर्ण कॅन्सल होतं आणि कॅन्सल झाल्यामुळे त्याची व्हॅल्यू आली 1. आता पुढचा क्वेश्चन आहे काय, कम्प्यूट द मॉड्युलस अँड प्रिन्सिपल आर्ग्युमेंट ऑफ ईच ऑफ द फॉलोइंग कॉम्प्लेक्स नंबर्स. ठीक आहे, आता हे एक्झरसाइज चालू झालं. बघा एक्झरसाइजमध्ये तुम्हाला काय करायचं की मॉड्युलस काढायचं आहे. म्हणजे काय बघा तुमच्याकडे झेड इक्वल टू जर एक्स प्लस आय वाय असेल तर याचा मॉड्युलस काढायचं आहे, म्हणजे काय स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. ठीक आहे, हा झाला मॉड्युलस. ओके, दुसरं काय तुमच्याकडं प्रिन्सिपल आर्ग्युमेंट म्हणजे थीटा काढायचा आहे. थीटा इक्वल टू काढायचा आहे टॅन इनवर्स ऑफ वाय अपॉन एक्स. आता थीटामध्ये आपण पाहिलं की कोणत्या क्वार्टरमध्ये असेल तर थीटा चेंज होतो. तर चला पहिला आपण याला कन्वर्ट करूया कशामध्ये, झेड इक्वल टू एक्स प्लस आय वाय मध्ये कन्वर्ट करूया. ठीक आहे, आता पहिला क्वेश्चन या बघा. पहिल्या क्वेश्चनमध्ये काय तुमच्याकडे आय रेस टू 7 प्लस आय रेस टू 10 आहे. याला कसं सॉल्व्ह करूया बघा. आयचा आपण जो बेसिक लेक्चर होतं त्याच्यामध्ये पण पाहिलं होतं की आयची पॉवर जर 4n मल्टिपलमध्ये असेल तर 1 आन्सर येतो. आयचं जर 4n प्लस 1 मल्टिपलमध्ये असून एक रिमाइंडर आला तर याची व्हॅल्यू असते आय. आयची व्हॅल्यू जर 4n प्लस 2 रिमाइंडर आला तर याची व्हॅल्यू असते -1. आणि आय रेस टू 4n प्लस 3 असेल म्हणजे 4ने मल्टिप्लाय डिवाइड करून जर रिमाइंडर 3 आला तर याची व्हॅल्यू असते -i. ठीक आहे, तर डिपेंड करतं 4च्या मल्टिपलमध्ये. आता पाहूया आपण याला कसं लिहू शकतो, आय रेस टू 4 इंटू आय रेस टू 3 प्लस या 10ला कसं लिहू शकतो मी आय रेस टू 4च्या मल्टिपलमध्ये 2 म्हणजे किती झाला 8 इंटू आयचा स्क्वेअर. तुम्ही डायरेक्ट पण करू शकता, बघा दोन्ही करून दाखवतो तुम्हाला मी. मग आय रेस टू 4 बघा, आय रेस टू 4 इक्वल टू किती असतो तुमच्याकडे 1, आय रेस टू 3 किती असतो -i, आयचा स्क्वेअर किती असतो -1 आणि आय इक्वल टू किती असतो आय. ओके, मग आय रेस टू 4ची व्हॅल्यू किती आली तुमच्याकडे इथं 1 आणि आय क्यूब किती आला तुमच्याकडं -i. ठीक आहे, प्लस बघा आय रेस टू 4 किती आला तुमच्याकडं 1 आणि 1चा स्क्वेअर इंटू आय स्क्वेअर किती आला तुमच्याकडं -1. तर टोटल कॅल्क्युलेशन केलं 1 इंटू -i, 1चा स्क्वेअर 1 आणि -1. तर हा टोटली काय आला -1 -i. म्हणजे आपण रिअल पार्ट फर्स्ट लिहितो आणि नंतर इमॅजिनरी पार्ट. हा झाला तुमच्याकडं झेड. ठीक आहे, तर झेड इक्वल टू काय आला तुमच्याकडं एक्स प्लस आय वायच्या फॉर्ममध्ये आहे ना, तर इथं एक्सची व्हॅल्यू किती आली -1 आणि वायची व्हॅल्यू किती आली -1. ठीक आहे, आता आपल्याला काढायचं आहे बघा. पहिलं विचारलंय त्यांनी मॉड्युलस. तर मॉड ऑफ झेड इक्वल टू काय राहतो स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ किती -1चा स्क्वेअर प्लस -1चा स्क्वेअर इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 2. आता मी डायरेक्ट करतो, हा आला मॉड्युलस. आता त्यांनी विचारलं नाही की पोलार फॉर्ममध्ये करा, फक्त विचारलं त्यांनी मॉड्युलस आणि आर्ग्युमेंट. आता बघा हा मॉड्युलस काढला मी, आता मला काढायचं थीटा, दॅट मीन्स आर्ग्युमेंट ऑफ झेड इक्वल टू. आता आर्ग्युमेंट ऑफ झेड काढायचं आहे तर कसं काढणार आपण झेड, की कोणत्या क्वाड्रंटमध्ये आता हे बघा दोन्ही पण मायनस असेल तर कोणत्या बघा दोन्ही पण मायनस असेल तर थर्ड क्वाड्रंटमध्ये. थर्ड क्वाड्रंटमध्ये तुमच्याकडे काय असतो -π θ. ठीक आहे, तर मग तुमच्याकडे आर्ग्युमेंट किती येईल -π
टॅन इनवर्स ऑफ वाय अपॉन एक्स म्हणजे मॉड ऑफ दोन्ही पण मॉड. तर करा व्हॅल्यू फक्त पाय. पायची व्हॅल्यू किती आहे, सॉरी पाय मायनस टॅन इनवर्स ऑफ वायची मॉड ऑफ वायची व्हॅल्यू 1 अपॉन 1. तर टॅन इनवर्स 1 कोण देतो आपल्याकडं, पाय मायनस पाय बाय 4 म्हणजे कॉस टॅन 45 1 व्हॅल्यू देतो. मग याला जर सॉल्व्ह केला मी तर किती तुमच्याकडं 4 पाय बाय मायनस पाय अपॉन 4 क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर किती आला हा 3 पाय बाय 4. ठीक आहे. तर आर्ग्युमेंट किती आला तुमच्याकडे थीटा इक्वल टू 3 पाय बाय 4 हा झाला तुमच्याकडं आर्ग्युमेंट. ओके. आणि मॉड्युलस किती आला स्क्वेअर रूट ऑफ 2. सेम नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा. नेक्स्ट क्वेश्चनमध्ये पण आपण फास्ट सॉल्व्ह करूया. बघा काही तुमच्याकडे झेड इक्वल टू किती आहे 1 अपॉन 1 प्लस आय. आता हे सॉल्व्ह होत नाही. आता याला काय करावं रॅशनलायझेशन 1 मायनस आय अपॉन 1 मायनस आय. बघा इथं प्लस होता खाली तर त्याला काय करावं लागेल आपल्याला मायनसने मल्टिप्लाय करावं लागेल. याला सॉल्व्ह करा किती तुमच्याकडे 1 मायनस आय अपॉन किती तुमच्याकडं 1चा स्क्वेअर प्लस 1चा स्क्वेअर. बघा दोघं इथं काय तुमच्याकडं हा तुमच्याकडं रिअल पार्ट आहे आणि 1 पण रिअल पार्ट आहे. तर किती आला 1 मायनस आय अपॉन 2. तर 1 अपॉन 2 मायनस आय अपॉन 2. ठीक आहे. आता हे कॉम्प्लेक्स नंबरमध्ये आलं तुमच्याकडं काय एक्स प्लस आय वायच्या फॉर्ममध्ये वेअर एक्स इक्वल टू 1/2 आणि वाय इक्वल टू -1/2. आता पहिला आपण याचं काय काढूया मॉड्युलस काढूया. मॉड ऑफ झेड इक्वल टू किती असतो तुमच्याकडं एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. तर काढा इथं व्हॅल्यू पुट करा स्क्वेअर रूट ऑफ एक्सची व्हॅल्यू किती आहे 1/2चा स्क्वेअर प्लस वायची व्हॅल्यू किती आहे -1/2चा स्क्वेअर इक्वल टू किती आला हा 1/2चा स्क्वेअर 1/4 प्लस किती -1/2चा स्क्वेअर 1/4. तर स्क्वेअर रूट ऑफ दोघांचं सेम आहे तर 2/4. बघा बेस सेम होता तर किती 2/4 तर 2 ने भाग दिला तर स्क्वेअर रूट ऑफ 1/2. तर हा झाला तुमच्याकडे मॉड्युलस. याला काय म्हणतो आपण मॉड्युलस. ठीक आहे. त्याला असं पण लिहू शकतो मॉड्युलस 1चा स्क्वेअर रूट 1 आणि 2चा स्क्वेअर रूट निघत नाही 1/2. आता आपल्याला काढायचं आहे थीटा म्हणजे आर्ग्युमेंट काढायचं आहे. ठीक आहे. आता आर्ग्युमेंट ऑफ झेड इक्वल टू तर झेड तुमच्याकडे काय आलाय बघा झेड इक्वल टू 1 -1/2 हा कोणत्या क्वाड्रंटमध्ये बघा कोणत्या क्वाड्रंटमध्ये असतो की एक्स पॉझिटिव्ह आणि वाय निगेटिव्ह. तर कोणत्या क्वाड्रंटमध्ये तुमच्याकडं बघा एक्स पॉझिटिव्ह वाय निगेटिव्ह फोर्थ क्वार्टरमध्ये आणि फोर्थ क्वार्टरमध्ये तुमच्याकडे जो थीटा असतो तो मायनस थीटा असतो म्हणजे किती तुमच्याकडं मायनस टॅन इनवर्स वाय अपॉन एक्स म्हणजे मॉडमध्ये. तर पुट करा इथं मायनस टॅन इनवर्स ऑफ आता मॉडमध्ये असेल तर प्लस मायनस असेल तरी प्लस होऊन जातं. तो वायची व्हॅल्यू किती आली तुमच्याकडं 1/2. बघा मायनस होती वायची व्हॅल्यू पण मॉडमुळे काय झाली प्लस आणि परत सेम इथं 1/2. तर 1/2 कॅन्सल तर राहिलं तुमच्याकडे मायनस टॅन इनवर्स ऑफ 1. तर टॅन इनवर्स ऑफ 1 कोण देतो तुमच्याकडे आर्ग्युमेंट ऑफ झेड इक्वल टू कोण देतं 1π/4 झालं. दिस इज व्हॅल्यू. ठीक आहे. आता सपोज याला जर प्लस करायचं असेल आपल्याला तर काय करतो आपण आर्ग्युमेंट ऑफ झेड इक्वल टू -π/4 प्लस 2π. सपोज मायनसमध्ये बरं दिसत नाही म्हणून आपल्याला प्लसमध्ये करूया. आर्ग्युमेंट ऑफ झेड इक्वल टू किती तुमच्याकडं मल्टिप्लाय करा -π प्लस 8π अपॉन 4. तर किती आला हा -π प्लस 8π म्हणजे 7π/4 हा झाला तुमच्याकडं आर्ग्युमेंट ऑफ झेड. ठीक आहे. पहिलं काय केलं मी याला कन्वर्ट केलं कॉम्प्लेक्स नंबरमध्ये. हा 1/1 प्लस आय आपल्याला सॉल्व्ह होत नाही तर याला आपल्याला एक्स प्लस आय वाय मध्ये करायचं तर रॅशनलायझेशनने सॉल्व्ह होतं. आता पुढचा क्वेश्चन आहे बघा. तर पुढचा क्वेश्चन काय आहे तुमच्याकडं याला सॉल्व्ह करूया आपण. बघा काय आहे तुमच्याकडे झेड इक्वल टू -1 प्लस आय चा क्यूब. बघा नेक्स्ट क्वेश्चन मध्ये काय तुमच्याकडं -1 प्लस आय क्यूब. ठीक आहे. तर आपल्याला ए प्लस बीचा क्यूब काय असतो ए क्यूब प्लस 3a² बी प्लस 3ab² प्लस बी क्यूब. ठीक आहे. हा फॉर्म्युला अप्लाय करायचा आपल्याला. तर काय तुमच्याकडं इथं -1 प्लस आयचा क्यूब. ठीक आहे. तर काय इथं बघा एची व्हॅल्यू किती आली -1 आणि बीची व्हॅल्यू आय. तर आपण पुट करूया इथं चला. तर किती तुमच्याकडे ए क्यूब म्हणजे किती -1चा क्यूब प्लस 3 इंटू ए म्हणजे कोण तुमच्याकडं -1चा स्क्वेअर इंटू आय प्लस सेम परत इथं काय तुमच्याकडं 3 इंटू एची व्हॅल्यू किती -1 आयचा स्क्वेअर
प्लस आणि बी क्यूब म्हणजे किती आयचा क्यूब. तर सॉल्व करूया. इथं -1चा क्यूब -1 प्लस -1चा स्क्वेअर +1 आणि 3 × आय म्हणजे की 3i नंतर प्लस आयचा स्क्वेअर किती -1 -1 -1 प्लस 3 आणि आयचा क्यूब किती तुमच्याकडं -i. ठीक आहे. तर सॉल्व केलं तर किती -1 + 3 म्हणजे 2 प्लस 3i मधून आय घेतला -2i. ठीक आहे. हा झाला तुमच्याकडे कॉम्प्लेक्स नंबर. ठीक आहे. आता इथं तुम्हाला जर कम्पेअर केलं तर x + iy शी जर मी कम्पेअर केलं तर तुमच्याकडे x = किती आला 2 आणि y = -2. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचं आहे की मॉड ऑफ झेड काढायचं आहे. तर मॉड ऑफ झेड इक्वल टू काय असतो x² + y² = x² म्हणजे काय 2चा स्क्वेअर प्लस आणि इथं -2चा स्क्वेअर इक्वल टू किती 2चा स्क्वेअर 4 -2चा स्क्वेअर + 4 तर किती झाला हा 8. आता स्क्वेअर रूट ऑफ किती आला तुमच्याकडं 8 असंच ठेवा. हा मॉड्युलस आला. आता आपल्याला काय करायचं आहे आर्ग्युमेंट ऑफ झेड इक्वल टू. आता हा कोणत्या क्वाड्रंटमध्ये बघा एक्स पॉझिटिव्ह बघा एक्स पॉझिटिव्ह आणि वाय निगेटिव्ह. तर एक्स पॉझिटिव्ह वाय निगेटिव्ह कोणत्या क्वाड्रंटमध्ये तुमच्याकडे हा एक्स पॉझिटिव्ह वाय निगेटिव्ह फोर्थ क्वाड्रंटमध्ये आणि फोर्थ क्वाड्रंटमध्ये काय असतो तुमच्याकडे tan इनवर्स y/x. तर -tan इनवर्स ऑफ मॉड ऑफ y/mod(x). ठीक आहे. मॉडमध्ये घेतल्यावरती जे मायनस होतं ते बी काय म्हणतो प्लस इक्वल टू -tan इनवर्स ऑफ तुमच्याकडं किती आला 2/2 सेम व्हॅल्यू -tan इनवर्स ऑफ 2 गेट कॅन्सल राहिलं 1 इक्वल टू -tan इनवर्स 1 कोण देतं π/4. परत सेम आता मागच्या क्वेश्चन सारखं की हा जर तुमच्याकडे मायनस देत असेल आर्ग्युमेंट ऑफ झेड इक्वल टू किती -π/4 हा मायनसमध्ये पण चालतो पण जर त्याला प्लस करायचं असेल तर कसं करतो आपण आर्ग्युमेंट ऑफ झेड इक्वल टू -π/4 + 2π करा. ठीक आहे. मग +2π केलं तर किती येतो हा 7π/4. हा झाला तुमच्याकडे आर्ग्युमेंट आणि हा स्क्वेअर रूट ऑफ 8 झाला तुमच्याकडं मॉड्युलस. ठीक आहे. आता आपण नेक्स्ट क्वेश्चन पाहूया लास्टचा. बघा आता हा क्वेश्चन सॉल्व करायचा आपल्याला काय तुमच्याकडं झेड इक्वल टू 1 + i² अपॉन 1 + i². ठीक आहे. आता बघा 1 + i³ म्हणजे काय a + b² आपण फॉर्म्युला अप्लाय करूया इथं हा फॉर्म्युला आणि सेम a + b² इथं 1 + i² फॉर्म्युला अप्लाय करू. काय तुमच्याकडे पहिलं a + b a³ म्हणजे काय 1 प्लस 3 × a³ म्हणजे किती 1² b किती आहे i प्लस सेम 3 × a किती आहे 1 b² म्हणजे किती i² प्लस i³ अपॉन सेम. आता काय तुमच्याकडं 1² प्लस 2 टाइम्स 1 × i प्लस i². फक्त सॉल्व करूया. आता इथं किती तुमच्याकडं 1 + 3i नंतर इथं -3 कारण i² किती i² -1 आणि प्लस i³ किती -i अपॉन 1² 1 प्लस किती 2i आणि i² किती -1. ठीक आहे. आता इथं सॉल्व करूया फक्त 1 + -3i म्हणजे -2 नंतर किती 3i मधून i गेला प्लस 2i अपॉन +1 -1 कॅन्सल 2i. तर जर याला मी 2i ने डिवाइड केलं तर -2/2i प्लस 2i अपॉन 2i. ठीक आहे. तर इथं किती 2 गेट कॅन्सल तर राहिलं तुमच्याकडे किती 1 अपॉन सॉरी इथं काय तुमच्याकडं जर 2 कॉमन काढलं मी इथं तर 2 कॉमन काढल्यानंतर काय राहतो तुमच्याकडं -1 प्लस i आणि इथं 2i 2 गेट कॅन्सल राहिलं काय तुमच्याकडे -1 प्लस i अपॉन i. ठीक आहे. आता हा झेड तुमच्याकडे कसा दिसतो -1 प्लस i अपॉन i. हा सॉल्व झाला का तुमच्याकडं नाही सॉल्व झाला. आता याला सॉल्व करायचं आहे आपल्याला तर कसं सॉल्व करावं लागेल बघा इथं कसं करावं लागेल आता कारण हा रॅशनलायझेशनमध्ये आहे तर हा प्लस i असेल. ठीक आहे. तर आपण कशाने मल्टिप्लाय करणार -i ने इथं पण कशाने मल्टिप्लाय करणार -i ने. तर ठीक आहे. आता मल्टिप्लाय करा तर काही तुमच्याकडं i ने मल्टिप्लाय करा मध्ये तर -i × प्लस i आणि i × -i म्हणजे -i² अपॉन आणि इथं i × i परत काही -i² इक्वल टू किती राहिलं तुमच्याकडं हा i
मायनस आयचा स्क्वेअर म्हणजे -1 अपॉन आणि मायनस आयचा स्क्वेअर म्हणजे बघा मायनस आणि आयचा स्क्वेअर किती तुमच्याकडं -1. तर टोटल किती आला तुमच्याकडं 1. बघा हा मायनस मायनस 1 प्लस आय अपॉन हा पण प्लस झाला म्हणजे टोटल किती आला 1 प्लस आय. आणि 1 प्लस आयचा आपण मॉड्युलस काढू शकतो. मॉड ऑफ झेड इक्वल टू किती मॉड ऑफ 1चा स्क्वेअर प्लस 1चा स्क्वेअर इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 2. हा झाला तुमच्याकडे मॉड्युलस. आणि लास्ट थीटा काढायचा आपल्याला. ठीक आहे. तर आर्ग्युमेंट काढायचे आर्ग्युमेंट ऑफ झेड इक्वल टू फर्स्ट क्वार्टरमध्ये काही प्रॉब्लेम नाही आहे. टॅन इनवर्स ऑफ वाय अपॉन एक्स इक्वल टू किती टॅन इनवर्स ऑफ 1 अपॉन 1. तर टॅन इनवर्स 1 कोण देतं आपल्याकडं कोण देतं π/4. तर त्या आर्ग्युमेंट ऑफ झेड इक्वल टू π/4. ठीक आहे. हा झाला तुमच्याकडं दिस. तर परत बघा सेम क्वेश्चन आहे तुमच्याकडं. फाइंड द मॉड्युलस आर्ग्युमेंट फ्रॉम द पोलार फॉर्म. आता मॉड्युलस आणि आर्ग्युमेंट काढायचं आहे पोलार फॉर्ममध्ये. तर पोलार फॉर्ममध्ये काय तुमच्याकडं मॉड ऑफ झेड इक्वल टू आर आणि नंतर काय तुमच्याकडं आर्ग्युमेंट किती असतो तुमच्याकडं आर्ग्युमेंट ऑफ टॅन इनवर्स ऑफ वाय अपॉन एक्स. ठीक आहे. तर तुम्ही हे सॉल्व करू शकता. ठीक आहे. थीटाची व्हॅल्यू काढायची आहे. थीटाची व्हॅल्यू काढायची आणि पुट कशामध्ये करणार आपण इथून सेम आर आणि थीटाची व्हॅल्यू पुट करायची आहे आपल्याला. एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर हा आर झाला. तर झेड इक्वल टू काय असतो तुमच्याकडे आर इंटू कॉस थीटा प्लस आय साइन थीटा. ठीक आहे. आता तुम्ही सॉल्व करू शकता हे पूर्ण. हा झाला तुमच्याकडे पोलार फॉर्म. पोलार फॉर्ममध्ये फक्त तुम्हाला आरची व्हॅल्यू काढायची आहे आणि थीटाची व्हॅल्यू काढायची. बघा ठीक आहे. आता इथपर्यंत समजलं असेल असं कन्सिडर करतो मी. तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही व्हिडिओला लाईक करत नाही आहे, कमेंट करत नाही आहे आणि शेअर करत नाही. तर मित्रांनो बघा तुम्ही जर लाईक कमेंट शेअर केलं तर तुमच्यासाठी व्हिडिओ बनवतोय मी. तुम्ही जर लाईक केलं तर मला पण व्हिडिओ बनवण्यासाठी म्हणजे उत्साह भेटेल. मी चांगल्या पद्धतीने व्हिडिओ बनवेल. ठीक आहे. थँक्यू.